सातपूरचा राजा या सातपूरकरांच्या मानाच्या गणरायाचा शुक्रवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात त्याचबरोबर राजेशाही थाटामध्ये भव्य आगमन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। शेषनागावर भगवान विष्णू रूपातील भव्य गणरायाची मिरवणूक मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने सातपूर कॉलनी परिसरातून काढण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके यांच्या प्रमुख मार्गदर्शनात धार्मिक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सातपूरचा राजा गणेशोत्सव मित्रमंडळाला नुकतंच नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं नाशिक शहराच्या मागील वर्षाचं प्रथम बक्षीस मिळण्याचा मान मिळाला असल्यानं यंदा सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाचा उत्साह आणखीन द्विगुणित झाला। सातपूरचा राजा मंडळाच्या गणरायाच्या आगमन सोहळ्यात ढोल वादकांच्या कलाक्षेत्र वाद्य पथकाचा लयदार शिस्तबद्ध सादरीकरणानं मंत्रमुग्ध केलं। ग्रामीण बाजातील संबळ वादनावर अनेक लहान मोठ्यांनी ठेका धरला, तर आकर्षक रोषणाई असलेल्या वाहनातील डीजेच्या विविध गीतांच्या तालावर असंख्य तरुणांनी ठेका धरत जल्लोषात गणरायांचा आगमन सोहळा साजरा केला। सातपूर कॉलनीतील शिवनेरी चौकातील सातपूरचा राजाचा शनिवारी नंतर गणरायाची सायंकाळच्या प्रथम आरतीचे मानकरी ठरल्या त्या महिला पोलीस अधिकारी जया तरडे यांच्या शुभ हस्ते आरती संपन्न झाली। यावेळी माजी नगरसेविका उषा शेळके यांच्या हस्ते जया तारडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे यांनी महिला सुरक्षा विषयावर मार्गदर्शन केलं, तर उषाताई शेळके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। मी राजाभाऊ शेळके मावशी शेळके सर यांचे सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करते, कारण माझ्या पण आयुष्यातला म्हणजे सर्व्हिसमधला पहिलाच क्षण असा आहे आणि मला ते खूप अभिमानास्पद वाटतं। शहरामध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी खूप उपाययोजना केलेल्या आहेत। माननीय सिटी सर यांच्या संकल्पनेतून टवाळखोर कारवाई असे विविध उपक्रम राबवलेले आहेत। तर स्पेसिफिक इथे महिला आणि ज्या मुली आहेत, तर मला त्यांना एवढं म्हणायचं आहे की आपण सगळे स्मार्टफोन वापरतो, तर आपण ज्या एरियामध्ये राहतो ॲटलिस्ट कमीत कमी त्या एरियातील पोलीस स्टेशन, तिथलं निर्भया पथक किंवा आपण ज्या शाळेमध्ये शिकतो किंवा ट्युशनला जातो, तर तिथली आपली जे काही जवळचं पोलीस स्टेशन असेल, निर्भया पथक यांचे कॉन्टॅक्ट आपण जवळ ठेवावे, जेणेकरून म्हणजे तुम्ही कुठे अडचणीत असाल तर ते तुम्हाला तात्काळ मदत मिळेल। फ्रेंड सर्कल छान असावं। आज मी इथे आली, ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ते मला कॉन्टॅक्ट करणार की मॅडम असं असं झालं आहे, तर मी लगेच इन्स्टंट हेल्प करणार। म्हणजे हा जो कार्यक्रम आहे इथे माझी ओळख झाली, ह्यांची ओळख झाली, ताईंची ओळख झाली, तर या ओळखीतून आपण ह्या गणेशोत्सवात काहीतरी शिकायला पाहिजे की आपल्याकडे कोणतरी मॅडम आल्या होत्या, ह्या क्षणाला ते आपल्याला मदत करतील का? तर शुअर मी तुम्हाला सगळ्यांना मदत करणार, पण कधी ज्यावेळेस तुम्ही आमच्याशी बोलाल, जी पहिली प्रायोरिटी महिलांच्या बाबतीत असते, ती सगळ्यांनी इथं बोलवलं आणि मलाही येण्याची इच्छा होती की शेवटी गणेश बाप्पा आहे आणि माझा पहिला जो बंदोबस्त आहे तो लालबागच्या राजेचा आहे माझ्या पोलीस सर्व्हिसमधला, त्यामुळे राजेभाऊ शेळके सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। आपण इथे आला आणि आरतीचा मान स्वीकारला त्याबद्दल तुमचे आणि माझ्या पत्रकार बंधूंचे, तसेच महिला भगिनी, ज्येष्ठ बंधू, युवक कार्यकर्ते यांचे सर्वांचे आभार मानते। गणपती बाप्पा। 6 महिने झाले इथे एक नवीन युवक चक्कर मारताना तो नवीन होता, तो अश्लील दिखावा करायचा। आमच्या महिलांनी त्याला झोडपून तुमच्या डिपार्टमेंटच्या ताब्यात दिलं, त्या महिलांचं मी मनापासून आभार मानते। आमचा गणेशोत्सव जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून चालू आहे। आमच्या गणेश मंडळाला 14, 15, 16 आणि आता 24 म्हणजे 10 वर्षांनी सुद्धा पहिलं पारितोषिक मिळालं आहे। त्याबद्दल मी सर्व कार्यकर्ते, आयोजक यांचे मनापासून आभार मानते। सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विविध सामाजिक लोकोपयोगी देखावे सादर करून दरवर्षी विविध उपक्रम सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून राबवले जातात।
यावर्षी सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं भव्य शेष नागावर निवांत मुद्रेत असलेल्या भगवान विष्णू रूपातील गणरायाचे भव्य आकर्षक देखावा सादर करण्यात आला असून रविवारी सकाळी सातपूरचा राजा गणेशोत्सव मित्रमंडळाचे चेतन खेरणार यांनी सपत्नीक आरती केली। या निमित्त मंडळाच्या वतीनं रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। परिसरातील बच्चे कंपनींनी मोठ्या प्रमाणात यात सहभाग नोंदवला। रविवारी सायंकाळी कॅनरा बँकेचे अधिकारी राजेश जयस्वाल, निहारिका आहिरे, PL ग्रुप गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष पवार यांनी सातपूरचा राजा मंडळाला भेट दिली। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आलं। पाहुण्यांचा सत्कार यावेळेस करण्यात येऊन सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आरती करण्यात आली। यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार उदयराज दीनानाथ गंदे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचं आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आलं होतं। पण शरीराची पण उपासना झाली पाहिजे। यवनांसमोर उभं राहायचंय, त्यांचा प्रतिकार करायचा। ते एकीकडे शरीर प्राबल्य, स्वतः समर्थ रामदासांची स्वारी 1200 सूर्य नमस्कार घालत होती। प्रत्येक शिष्याला बंधनकारक होतं की जो जो गडावर वास्तव्य करेल त्या प्रत्येकाने बलोपासना करायची। पहाटे उठायचं, समर्थ 1200 सूर्यनमस्कार घालत होते। तसं एकमेव कल्याण स्वामी असं होतं, लक्षात ठेवायचं की ते 5000 सूर्यनमस्कार रोज घालायचे। आपली पुढे 5-50 घालून येतात, कुठेतरी अर्धा तास 2 तासांनी जिम मध्ये वर्कआउट केला म्हणून सांगून येतात, अर्धा तास वर्कआउट करतात, कुठेतरी फिरून येतात आणि आरशामध्ये दंड बघतात। प्राबल्य हवे असेल तर खरोखर चिकाटीने ते करणं आलं, लक्षात ठेवायचं। भगवंताला प्राप्त करायचं असेल तर जे संतांनी केलं तेच आपल्याला करता आलं पाहिजे। तुकोबाराय म्हणतात, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना। आम्ही आमचं जीवन घडवलं भगवंताच्या सानिध्यामध्ये राहून, तसं तुम्हीही घडवण्याचा प्रयत्न करा। चंदनाच्या संगे बोरी बी घडल्या, बोरी बी घडल्या चंदनाची झाल्या। किती घडवायचंय स्वतःला? चंदनाच्या लाकड्यावर बोरीचं झाड घर्षित होऊन त्याच्या सानिध्यामध्ये राहून 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 चंदनाप्रमाणे, चंदनाच्या लाकडाचं फोड जर 80 रुपयाला मिळत असेल तर त्याच किमतीत ते जातं बोरीचं लाकूड। पण का जातं? कारण सानिध्य चंदनाचं लाभलं, लक्षात ठेवायचं। एवढं सानिध्य भगवंताचं लाभलं पाहिजे। जे कर्म आपण करतोय त्याच्यामध्ये त्या सानिध्यात राहता आलं पाहिजे। ही आरती म्हटली जाते। दुसरी आरती आहे शेणगुरु लाल काळे, पण प्रथम आरती जी समर्थ रामदासांनी तयार केलेली, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। त्याच्यामध्ये शेवटच्या पंक्तीमध्ये दास रामाचा वाटपा हे सदना। हा दास रामाचा म्हणजे कोण? रामदासांची स्वारी, ज्यांनी अखंड रामदास स्वीकारलेलं होतं, लक्षात ठेवायचं ते रामदास। एकूण 7 कडव्यांची आरती समर्थ रामदासांनी तयार केली। त्यातले पहिलं एक कडवं आणि शेवटचे 2 कडवे एवढेच आपण म्हणतो। आपण 3 कडव्यांचा वापर करतो, मधले सोडून देतो। त्या भीमरूपी महारुद्र, त्या महारुद्र हनुमंताचं स्तोत्र समर्थांनी तयार केलं। हनुमंताला प्रगट व्हायला भाग पाडलं, हनुमंताची स्वारी प्रगट झाली आणि बुध कौशिक ऋषींनी रामरक्षेमध्ये श्रीमद हनुमान कीलकम म्हटलेले। राम कृपेची किल्ली कुठे असेल तर ती म्हणजे हनुमंत आहेत। हनुमंताचं दर्शन झालं, हनुमंताने रामरायाचं दर्शन घडवलं आणि साक्षात प्रभू रामचंद्रांनी वयाच्या 9व्या वर्षी नारायणाच्या मस्तकावर हात ठेवला आणि श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, त्रयोदशाक्षरी महामंत्राचा अनुग्रह या ठिकाणी साक्षात प्रभू रामचंद्रांनी दिला। मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या 10 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून याबाबत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार। प्रथमतः आपल्या सर्व
सातपूर कॉलनी वासियांना मी या गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो। यंदाचा गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांसाठी खास असणारे, गणरायाची कृपा आपल्यावरती अविरत बरसत आहे। छानपैकी पाऊस पडला आणि महाराष्ट्रातली सगळी जनता निश्चितपणे सुखी होणार आहे। यंदाचं वर्ष हे सातपूरचा राजा या गणरायाचं अत्यंत आनंददायी असं वर्ष आहे। आमच्या मंडळाचे संकल्पक आणि आमच्या मंडळाच्या पाठीशी सातत्याने उभे राहणारे आमचे धीरज भाऊ शेळके यांच्या संकल्पनेतनं यावर्षी गणपती फेस्टिवल या ठिकाणी संपन्न होतोय। त्याचबरोबर आमचे मित्र आणि मंडळाचे आधारस्तंभ श्री नानाजी लोंढे आणि या मंडळाला ज्यांची कायम प्रेरणा असते आणि ज्यांच्या स्वबळावर आम्ही काम करत असतो असे आमचे आदरणीय श्री प्रकाशजी लोंढे साहेब, भूषण भाऊ लोंढे या सगळ्यांच्या एकत्रीकरणातनं आणि एकत्र विचारातनं आम्ही आज यावर्षीचा हा गणेशोत्सव संपन्न करतोय। यावर्षीच्या गणेशोत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण बघताय माझ्या मागे सुंदर अशी गणरायाची नारायण रूपातली मूर्ती आहे। त्याचबरोबर गणरायासोबत या ठिकाणी रिद्धी सिद्धी देखील विराजमान झालेले आहे, ज्या बुद्धीच्या देवता आहे। आणि असा हा बुद्धी देणारा विनायक आपल्या सगळ्यांना छान बुद्धी देव अशी मी त्याच्या चरणी नक्की प्रार्थना करणार आहे। यावर्षी मंडळाने प्रथमतः आपल्या नाशिक शहरामध्ये गणपती फेस्टिवलचं आयोजन केलं आहे। यामध्ये भक्ती आहे, खेळ आहे, मनोरंजन आहे, विनोद आहे आणि नानाविध लोकांना आनंद देणारे असे कार्यक्रम आयोजित केलेले आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या महिलांचा सन्मान करणारा पहिला कार्यक्रम सन्मान पैठणीचा किंवा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। श्री गणेश गायकवाड या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे आणि मुंबईची वाद्य मंडळी त्यांना या ठिकाणी साथ देणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सुंदर अशी पैठणीचं वाटप सगळ्या महिलांना या ठिकाणी करणार आहोत। जी महिला विनर असेल तिला छान पैठणी आणि इतर महिलांना आपण बक्षिसं देणार आहोत। उद्या या ठिकाणी आमच्या बालगोपाळांसाठी रविवार आहे आणि उद्या सकाळी 8 वाजताच या ठिकाणी रंगभरण स्पर्धेचं आयोजन केलं आहे, ज्यामध्ये आमचा अंदाज आहे की साधारण 1500 विद्यार्थी सहभागी होतील आणि त्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम लगेचच उद्या 4 वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपल्या कॉलनी परिसरातल्या सगळ्या शाळा महाविद्यालयांना विचारात घेऊन आपण प्रथमतः नाशिक शहरामध्ये भारतातीलच नव्हे तर जगप्रसिद्ध जादूगार विजय रघुराज यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांचा भव्य असा जादूचा शोचा कार्यक्रम या ठिकाणी 11 तारखेला संपन्न होणार आहे। आपल्या भागामध्ये आपल्या खानदेश परिसरातल्या माता भगिनी आणि अनेक बंधू भगिनी राहतात, त्या सगळ्यांना आनंद देणारा कानबाईच्या गाण्यांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक सागर देशमुख यांच्या आवाजामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। आपण सगळे बघताय की सामाजिक परिस्थिती बदलते आणि सामाजिक प्रबोधन होणं गरजेचं आहे। यासाठी आपण सावता महाराज फुले जे बारामतीचे आहे आणि ज्यांना भारूड रत्न हा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या भारुडाच्या कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। आपल्या महाराष्ट्राचं लोकनृत्य असेल, लोकधारा असेल ही लोकांपर्यंत पोचावी म्हणून आपण महाराष्ट्राची लोकधारा हा मुंबईतील जवळपास 40 कलाकारांचा मंच, त्याच्यामध्ये गायन, वादन, नृत्य असं सगळ्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन हे केवळ आपल्या परिसरातील नागरिकांना आनंद मिळावा, त्यांचं मनोरंजन व्हावं आणि सगळेजण गणरायाच्या चरणी लीन व्हावे यासाठी केलेलं आहे। मंडळाचं खास वैशिष्ट्य असं आहे की मंडळाने मागच्या वर्षी जो गणेशोत्सव झाला त्याबद्दल नाशिक पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने URC भाग 2 आपला जो भाग आहे त्याच्यातलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस ₹75,000 मंडळाला प्राप्त झालं। त्या बक्षिसाचे जे पैसे मंडळाला मिळाले ते पैसे कुठेही न वापरता मंडळाने लवकरच या ठिकाणी आपल्या नाशिकमध्ये नाशिक शिक्षण प्रसारक नावाची जी संस्था आहे तिची एक स्पर्धा संपन्न होते, कॉम्प्युटर टॅलेंट सर्च एक्झाम म्हणून। त्या स्पर्धेचं शुल्क अत्यंत अल्प असतं पण आपल्या भागातल्या मुलांना त्यामध्ये सहभागी होता यावं यासाठी आपण जवळपास आपल्या भागातनं 150 विद्यार्थ्यांना त्या परीक्षेसाठी बसवत आहोत आणि विद्यार्थ्यांचं शुल्क आपण त्या बक्षिसाच्या रकमेतनं भरतोय। माझ्या वतीने ही खूप मोठी बाब आहे की मंडळाला मिळालेले पैसे किंवा बक्षीस हे कुठेही दुसरीकडे खर्च न करता एक चांगलं विधायक काम मंडळ करतंय। आमच्या मंडळाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण सगळे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत हा निरोप जावा आणि आपण सगळ्यांनी या सगळ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं। मी पुन्हा एकदा आमच्या मंडळाचे संकल्पक श्री धीरज भाऊ शेळके यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना आमंत्रण देतो। आपल्या सगळ्यांना या निमित्ताने धीरज भाऊंचं काम आपल्याला माहीत आहे की सातत्याने धार्मिक कार्यासाठी पुढे असणारे एक नेतृत्व आहे, ज्यांच्यामध्ये नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व असं गुण धीरज भाऊमध्ये आहे। येणारा भविष्यकाळ त्यांच्यासाठी खूप आनंददायी जावो आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावी अशी मी गणरायाचरणी प्रार्थना करतो। आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद।
या कार्यक्रमाप्रसंगी विजय शिंदे, गणेश पाटील, पियुष पाटील, रवी किरणार, शैलेश खताळे, बंटी कौर, गौरांग सोमवंशी, सागर शेळके, भारत गांगुर्डे, बापू वाविस्कर, मनोज पाटील, सुधीर शहाणे, बापू सावकार, सुशील सहाने, श्याम खुर्दळ, मारुती पाटील, प्रकाश वाडेकर, राजू खरे, महेश घोंगाणे, किशोर तायडे, संदीप सोनवणे, किरण मेट, नितीन सोमवंशी, विशाल मेड, कुणाल सरसूर्यवंशी, बंटे निकम, अशोक आहिरे, शुभम कोर आणि पदाधिकाऱ्यांसह सातपूरचा राजा गणेशोत्सवासाठीचे अखंड परिश्रम घेणारे शिवनेरी मित्रमंडळ आणि स्वराज्य मित्रमंडळासह PL ग्रुपचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.